जय गजानन. श्री गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन उत्सव तिथीप्रमाणे तर साजरा झालाच, पण विशेष उत्सव शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग या संत सोयराबाईंच्या अभंगाप्रमाणे यात अबालवृद्ध मुक्तपणे आणि महाराजांना प्रिय असणाऱ्या भक्तिरंगात रंगून गेले होते. यावेळेस महाराजांच्या टेक सॅव्ही सेवेकरांनी डिजिटल पारायणाची सेवा उपलब्ध केली होती आणि त्यामुळे जवळजवळ 130 भक्तांना श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण हिंदी, मराठी आणि इंग्लिश भाषेमधून करता आले. तसेच नामजपाचे कंटेंट सुद्धा सर्व भाषेमध्ये डिजिटली उपलब्ध केल्यामुळे आबालवृद्धांना आणि जास्त भक्तांना नामजप सेवेत योगदान देता आले. भक्ती बीज लहान वयातच रुजलेल्या बालभक्तांनी या उत्सवात 108 वेळा गण गण गणात बोते ही जपसाधना श्रींचे चरणी अर्पण केली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. कवीस नमस्कार रूपी श्री गजाननास सवारी श्री गुरुच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला. श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. चालीसा, बावन्नी आणि इतर स्तोत्रे पठणानंतर भक्तांनी सुरेल भजने सादर केली. यातही आमचे बाल आणि युवा भक्त पुढेच होते बरं का. स्वामी
या भारावलेल्या वातावरणातच श्रींची पारंपरिक पद्धतीने पालखी निघाली. येणारी नवी पिढी भक्ती पंथाची ध्वजा पताका खांद्यावर घेऊन पुढे चालत होती, तर इतर भक्त आणि टाळकरी त्यांच्या मागे जय गजानन श्री गजाननच्या नामघोषात पालखी मिरवत नाचत परिक्रमा पूर्ण करत होते. जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन. संपूर्ण वातावरणच इतकं सात्विक आणि सद्गदित करणारं होतं की संपूर्ण परिसरात श्रींचं चैतन्य जाणवत होतं. शेगावच्या मंदिरात ज्या विशिष्ट चालीत आरती म्हटली जाते तशीच आरती डॅलसच्या कापर्डी साई मंदिरातही होते. त्यामुळे माऊली आम्हा भक्तांना क्षणात शेगावच्या रावळात नेऊन आणते. या सर्वामागे अनेक भक्त अविरत परिश्रम घेत होते. डेकोरेशन टीम, नैवेद्य महाप्रसाद टीम, पालखी डेकोरेशन टीम, भजन आणि वाद्यवादन ग्रुप, हरिपाठ ग्रुप, पारायण व्यवस्थापन ग्रुप, महाप्रसाद वितरण व्यवस्थापन ग्रुप, साऊंड व्यवस्थापन ग्रुप आदी आणि सर्व कार्यक्रमांती स्वच्छता आणि व्यवस्थापन ग्रुप आणि या संपूर्ण उत्सवाचे व्यवस्थापन टीम हे आणि असे कितीतरी अज्ञात हात झटत होते. हे सगळे माऊली माझी आणि मी माऊलीचा या एकाच भावनेने. त्यामुळे एकमेकांप्रती कोणतेही औपचारिक आभार व्यक्त न करता अशीच सेवेची संधी अखंड लाभो या भावनेने
ओतप्रोत भरलेला प्रत्येक भक्त एकमेकाला माऊली जय गजानन याचीच देवाणघेवाण करत होता. असा अवघा रंग एक झालेला हा उत्सव सफल संपूर्ण होत पुढील उत्सवाची ओढ लावून गेला. जय गजानन.